जवळजवळ 75 कोटी रुपयाची विकास कामं ही आम्ही आता त्या ठिकाणी करतोय किंवा केली आहेत, मंजूर केलेली आहेत, त्याचे पुरावे आहेत माझ्याकडे। म्हणजे नगरसेवकांनी सुद्धा एवढी कामं केलेली नाहीत तेवढी कामे आम्ही नगरसेवक नसताना केलेली आहे। त्यामुळे आमचा हक्क आहे आणि आमचा हक्क आहे, आम्ही पक्षाशी भांडणार। पक्ष शेवटी आमचे वरिष्ठ आहेत, आम्ही आमचा तो अधिकार आहे भांडण्याचा, आम्ही भांडणार, मागणार आणि उद्या आम्हाला उमेदवारी मिळावी हा आमचा आग्रह आहे आणि नाही मिळालं तर आम्ही वेगळा विचार त्या ठिकाणी निश्चित करू। हडपसर विधानसभा मतदारसंघात महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून काही प्रभागांमध्ये भाजपकडून मध्यरात्री एबी फॉर्म दिल्यामुळे अनेक दिग्गज इच्छुक उमेदवारांचा पत्ता कट झाल्याचं चित्र सध्या स्पष्टपणे दिसून येत आहे। त्यातच महायुती अंतर्गत शिवसेनेला जागा सोडण्याच्या चर्चांमुळे उर्वरित इच्छुक उमेदवारांमध्ये मोठी धास्ती निर्माण झाली आहे। याच पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 15 मधून भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल शेवाळे यांनी थेट पक्ष नेतृत्वाला इशारा दिल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। राहुल शेवाळे यांनी सांगितले की आजवर केलेल्या विकास कामांच्या जोरावर पक्षश्रेष्ठी आम्हाला उमेदवारी देतील असा विश्वास आहे, मात्र उमेदवारी नाकारली गेली तर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल। प्रभाग क्रमांक 15 मध्ये राहुल शेवाळे यांनी गेल्या अनेक महिन्यांपासून निवडणुकीची काटेकोर तयारी केली होती। या प्रभागात त्यांनी सर्वसाधारण पुरुष गटातून स्वतःसाठी एक सर्वसाधारण महिला गटातून पत्नी आणि माजी सरपंच प्रतिमा शेवाळे यांच्यासाठी उमेदवारीची मागणी पक्षाकडे केली आहे। राहुल शेवाळे यांनी आयुक्तांचा प्रभागात दौरा घडवून आणत सुमारे 75 कोटी रुपयांची विकास कामे मार्गी लावली। यामध्ये प्रभागातील रस्ते, ड्रेनेज, पाणीपुरवठा यासह अनेक मूलभूत प्रश्न मार्गी लागल्याचं त्यांनी नमूद केलंय। मात्र मध्यरात्री प्रभाग क्रमांक 15 मध्ये भाजपच्या 3 उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आल्याची माहिती समोर येत असून एससी जागा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सोडल्याची चर्चा देखील राजकीय वर्तुळात रंगली आहे। या सर्व पार्श्वभूमीवर राहुल शेवाळे यांनी आज हडपसर सहाय्यक आयुक्त कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी बोलताना राहुल शेवाळे म्हणाले की पक्षात निष्ठेने काम केलं आहे। आजवर राबवलेल्या विविध उपक्रमांमुळे आमची दावेदारी मजबूत आहे। कोणाला एबी फॉर्म देण्यात आला आहे याबाबत आम्हाला पक्षातील कोणत्याही वरिष्ठांनी अधिकृत माहिती दिलेली नाही। आम्ही पक्षश्रेष्ठींकडे उमेदवारीसाठी आग्रह धरणार आहोत। जर आमची उमेदवारी नाकारली गेली तर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल। सध्या प्रभाग क्रमांक 15 मध्ये इच्छुक उमेदवारांची संख्या मोठी असून दिग्गज उमेदवाराला डावलल्यास बंडखोरी होण्याची दाट शक्यता निर्माण झाल्याचं राजकीय निरीक्षकांचं मत आहे। महायुतीतील जागा वाटप, एबी फॉर्मचे राजकारण आणि स्थानिक दावेदारांचा रोष यामुळे हडपसर विधानसभा मतदारसंघातील निवडणूक आणखी चुरशीची होण्याचे संकेत मिळत आहेत। मला कोणत्या प्रभागातून तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल केलाय, कोणत्या पक्षातून उमेदवारी मागितलेली आहे, फॉर्मची सर्व प्रक्रिया झाली का? प्रभाग क्रमांक 15 मांजरी केशवनगर 17.5 नळी या प्रभागातनं मी आणि माझ्या पत्नीनं आज उमेदवारी त्या ठिकाणी अर्ज दाखल केलेला आहे। उमेदवारी अर्जाची संपूर्ण प्रक्रिया ही माझी पूर्ण झालेली आहे आणि मी आत्ताच अर्ज दाखल करून त्या ठिकाणी बाहेर आलेलो आहे। पुणे शहरात काही उमेदवारांना एबी फॉर्म, हडपसरमध्ये काही लोकांना एबी फॉर्म दिल्याची चर्चा आहे, तुमच्यापर्यंत काय माहिती आली का? एबी फॉर्म मिळालाय का? नाही, आम्हाला अद्याप म्हणजे तुम्ही जर स्पेसिफिक भारतीय जनता पार्टीचं सांगत असाल तर अद्याप आम्हाला कुठल्याही नेत्यानं किंवा ज्यांच्याकडे हे अधिकार असतात त्या संबंधित कुठल्याही व्यक्तीनं आम्हाला तो फोन केलेला नाही किंवा आम्हाला माहिती दिलेली नाही। त्यामुळं कोणाला एबी फॉर्म दिलेत हे आम्हाला कल्पना नाही। महायुती होत असताना एक जागा शिवसेनेला सोडून 3 जागा भाजप तुमच्या प्रभागातून लढवते, याच्यामध्ये तुमची उमेदवारी नाकारली तर भूमिका काय राहील? नाही, आता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये सेनेची युती तुटलेली आहे। पुण्यामध्ये सुद्धा तशी शक्यता आहे। कदाचित तशाच पद्धतीचं झालं तर याही पुणे शहरामध्ये सुद्धा युती त्या ठिकाणी होणार नाही असं चित्र दिसतंय, पण अद्याप त्याची मला पूर्ण कल्पना नाही। परंतु आम्ही तर त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी म्हणून फॉर्म भरलेला आहे आणि गेली अनेक वर्ष त्या ठिकाणी अतिशय निष्ठेनं आणि पक्षवाढीसाठी आम्ही त्या ठिकाणी प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे। त्याच्यामुळं आम्हाला उमेदवारी मिळावी हा आमचा अधिकार आहे, आमचा हक्क आहे आणि आम्ही तो पक्षाकडे मागितलेला आहे। तुमच्या प्रभागात इच्छुक उमेदवार खूप जास्त आहे, मग तुमची उमेदवारी जर नाही मिळाली तर भूमिका काय असेल? नाही, समाविष्ट 23 गावांच्या मध्ये जेवढे प्रभाग आहेत त्या सगळ्याच ठिकाणी उमेदवारी मागण्याची संख्या जास्त आहे। कारण भारतीय जनता पार्टीमध्ये
खूप ताकदीचे आणि चांगले पदाधिकारी कार्यकर्ते त्या ठिकाणी उमेदवार म्हणून पक्षाकडे त्यांनी मागणी केलेली आहे. त्याच्यामुळे निश्चित सगळ्या ठिकाणी खूप मोठ्या संख्येनं मागणी आहे. परंतु त्या ठिकाणी मी मागाशी सांगितल्याप्रमाणे आम्ही सुद्धा त्या ठिकाणी मागणी केलेली आहे. शेवटी पक्ष ठरवेल आणि उद्या त्या ठिकाणी हा निर्णय प्रक्रिया आपल्याला उद्या पेपरला समजेल. त्यानंतर आम्ही पुढचा निर्णय करू. उमेदवारी प्रक्रियेमध्ये बंडखोरी आघाडी किंवा बॅलेट पेपरवर EVM वर राहुल शेवाळे किंवा प्रतिमा शेवाळे नाव असणार का? असेल ना. आम्हाला शेवटी आम्ही काम केलंय. एखादा विद्यार्थी ज्यावेळेस वर्षभर अभ्यास करतो ते परीक्षा देण्यासाठीच करत असतो. त्याची जर परीक्षा झाली नाही तर त्याला समजणार नाही त्याला किती मार्क्स पडले, पास का नापास. त्याप्रमाणे मी सर्वांना कल्पना आहे की मी गेले अनेक वर्ष भारतीय जनता पार्टीचा अतिशय निष्ठावान आणि प्रामाणिक कार्यकर्ता आहे. गेली अनेक वर्ष मी स्वतःच्या प्रपंचाचाही कधी आम्ही विचार केलेला नाही, स्वतःच्या मुलाबाळांचा आम्ही विचार केला नाही, त्यांना आम्ही वेळ दिलेला नाही. परंतु आम्ही पक्षाला वेळ दिला, समाजाला वेळ दिला, समाजाची कामं केली, पक्षाची कामं केली. आणि आता आपण पाहतो की पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून मी मध्ये आयुक्तांना या परिसरामध्ये दौऱ्याला आणलं होतं. जवळजवळ 75 कोटी रुपयाची विकास कामं की आम्ही आता त्या ठिकाणी करतोय किंवा केली आहेत, मंजूर केलेली आहेत. त्याचे पुरावे आहेत माझ्याकडं. म्हणजे नगरसेवकांनी सुद्धा एवढी कामं केलेली आहेत तेवढी कामे आम्ही नगरसेवक नसताना केलेली आहे. त्यामुळे आमचा हक्क आहे आणि आमचा हक्क आहे. आम्ही पक्षाची भांडणार. पक्ष शेवटी आमचे वरिष्ठ आहेत. आम्ही आमचा तो अधिकार आहे भांडण्याचा. आम्ही भांडणार, मागणार आणि उद्या आम्हाला उमेदवारी मिळावी हा आमचा आग्रह आहे. आणि नाही मिळाली तर आम्ही वेगळा विचार त्या ठिकाणी निश्चित करू.